हॅलो फ्रेंड्स, मेघाज बुटीक चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर आजचा जो व्हिडिओ आहे तो एकदम महत्त्वाच्या टॉपिकवरती आपल्याला असणार आहे, कारण मला भरपूर कमेंट येत असतात यूट्यूबवरती की आमचं जे शोल्डर आहे तर ते उतरतं, ब्लाऊज खूप छान आम्ही शिवतो पण काय होतं की घातल्यानंतर जे शोल्डर आहे तर ते उतरतं। तर याच टॉपिकवरती आता जो आपला व्हिडिओ आहे तर तो असणार आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अजिबात कोणतेही कटिंग किंवा स्टिचिंग बघणार नाही, तर एकदम महत्त्वाच्या ज्या टिप्स आहेत शोल्डरच्या रिलेटेड तर त्या आज आपण बघणार आहोत। सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर ज्या मिस्टेकमुळे आपलं जे शोल्डर आहे तर ते उतरतं, तर तेच ज्या मिस्टेक आहे तर तुम्ही तुमच्या ब्लाऊजमध्ये करताय का, तर तेही तुम्ही एकदा नक्की बघा। आता आपलं हे एक पहिलं कारण आहे शोल्डर उतरण्याचं। तर बऱ्याच जण काय करतात की ब्लाऊज शिवतात पण त्याचं जे फिटिंग आहे म्हणजे बघू शकता की छातीला जर तुमचं ब्लाऊज व्यवस्थित तुम्ही फिटिंग केलंय आणि कमरेमध्ये थोडं लूज ब्लाऊज आहे तरी सुद्धा ते ब्लाऊज आहे व्यवस्थित बसत नाही। तर कमरेमध्ये जर तुमचं ब्लाऊज लूज असेल तर काय होतं, पाठीमागच्या साईडने जे आहे ब्लाऊज उचलतं आणि ते ब्लाऊज उचलल्यामुळे जे आहे आपला जो बॅक साईडचा गळा आहे तर तो सुद्धा काय होतो पुढे येतो, म्हणजे जी शोल्डरची आपली जी सेंटरची टीप असते तर ती पुढे येते। तर काही जणांची ती टीप जी आहे पुढे येते आणि काही जणांचं काय होतं की शोल्डरच आपलं एका साईडला ते पडतं। तर त्यांचा हा मोठा प्रॉब्लेम आहे की व्यवस्थित ते फिटिंग करत नाहीत छातीमध्ये आणि कमरेमध्ये। तर तुम्हाला जर एकदम ॲक्युरेट शोल्डर पाहिजे असेल, सेंटरला बरोबर जी शोल्डरची टीप आहे तर ती यायची असेल तर तुम्ही एकदम करेक्ट असं कमरेमध्ये आणि छातीमध्ये फिटिंग जे आहे तर ते करायला पाहिजे, तरच तुमचं जे शोल्डर आहे व्यवस्थित बसतात। तर एक आपलं जे पहिलं कारण आहे तर ते ब्लाऊज फिटिंगवरती आहे, कारण 50% जे आहे तुमचं कारण इथंच बिघडतं की तुम्ही ब्लाऊज जे आहे व्यवस्थित फिटिंग करत नाही। तर व्यवस्थित तुम्ही ब्लाऊज आहे तर ते फिटिंग करा, म्हणजेच कमरेमध्ये जर ब्लाऊज टाईट असेल तर पूर्ण अंगामध्ये आपलं ब्लाऊज जे आहे व्यवस्थित बसतं, टाईट राहतं आणि कुठेही ब्लाऊज हलत नाही। पण कमरेमध्ये जर तुमचं ब्लाऊज लूज असेल तर पूर्ण ब्लाऊज जे आहे अंगातनं पूर्ण लूज होतं, मग ते वरच्या साईडला खेचतं किंवा गळा त्याचा वरती येतो। तर असे भरपूर प्रॉब्लेम जे आहेत तर ते येतात। तर आता दुसरं आपलं एक कारण असं आहे की पायपिंग। तर पायपिंग लावताना सुद्धा आपण बऱ्याच चुका अशा करत असतो, म्हणजे जे न्यू बिगनर्स आहेत तर त्यांना अजून पायपिंग लावायला व्यवस्थित जमत नाही, तर त्यांचे गोट काय होतात असे पलटी पडतात किंवा ते सरळ कापडाचे गोट मारतात, तर ते अजिबात व्यवस्थित येत नाहीत किंवा त्याच्यामुळे सुद्धा जे शोल्डर आहे तर ते पडतं। आता फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला एक पायपिंगचं इथं मी कापड घेतलेलं आहे। तर पायपिंग लावताना आपल्याला नेहमी क्रॉसमध्येच इथे जी पट्टी आहे तर ती आपल्याला काढून घ्यायची आहे। आता जसं की आपण नेहमीप्रमाणे अशी पट्टी जी आहे आपण पायपिंगसाठी वापरत असतो किंवा अशी आपण ब्लाऊजला लावत असतो। तर आता काही जण काय करतात, ही जी पट्टी आहे तर ती आहे तशीच आपण या ब्लाऊजवरती ठेवतो, पायपिंग आपण जोडून घेतो, पण तसं न करता आपण ही जी पट्टी आहे तर ती अशी ब्लाऊजवरती आपण नेहमी ठेवतो तशी ठेवून घ्यायची आहे। पण ज्यावेळी आपण या पट्टीवरती टीप मारत असतो तर ते कापड जे आहे तर ते आपल्याला खेचून लावायचं आहे। जसे की तुम्ही तो बघू शकता, मी तो तुम्हाला दाखवत आहे। तर हे ज्यावेळी आपण टीप मारत असतो तर त्यावेळी काय करायचं, हे कापड जे आहे आपल्याला असं खेचून लावायचं असतं, तर तुमचा जो गोट आहे पायपिंग आहे अगदी व्यवस्थित येते आणि गळा सुद्धा अगदी व्यवस्थित टाईट होतो, गळा सुद्धा तुमचा कुठेही लूज पडत नाही। जर तुम्ही आहे तशीच जर पट्टी जी आहे लावलात, पायपिंग केलात तर काय होतं, मागच्या साईडचा जो गळा आहे तो थोडा लूज पडतो किंवा काय होतं की गोल राऊंड जो शेप असतो आपल्या गळ्याचा तर तो उचलतो। तर असं न करता आपल्याला ही जी पट्टी आहे तर ती अशी खेचून मगच आपला जो नेक आहे, बॅक नेक आहे तर त्याला लावून घ्यायचे आहे। आणि जसं की आपण नेहमीप्रमाणे आपण पायपिंग करतो तशा टाईप पायपिंग करायची आहे। तर आता आपण तिसरं बघणार आहोत, मुंड्याचं माप कमी घेणं किंवा मुंड्याचा शेप जो आहे तर तो चुकणं। तर बऱ्याच वेळेला काय होतं की आपल्याला जे परफेक्ट जे माप आहे तर ते आपल्या लक्षात येत नाही की आपण किती घ्यायचं किंवा काय घ्यायचं। तर त्याच्यासाठी सुद्धा मी साध्या ब्लाऊजचा जो चार्ट आहे तर तो बनवलेला आहे, अगदी 27 ते 44 मापापर्यंत जो मी चार्ट आहे तर तो माझ्या चॅनलवरती आहे। तुम्हाला जर समजत नसेल की किती माप घ्यायचं काय घ्यायचं तर तो तुम्ही बघू शकता। तर आता इथं मी तुम्हाला फॉर एक्झाम्पल दाखवते की कशा पद्धतीने आपल्याला जो मुंड्याचा शेप आहे किंवा आपलं मुंड्याचं माप आहे तर ते किती घ्यायचं किंवा काय घ्यायचं। आता मुंड्याचं जर माप आपण कमी घेतलं तर काय होतं की मुंडा जो आहे एकतर आपल्या मुंड्याच्या शेपनुसार एकदम लहान होतो आणि त्यामुळे काय होतं, ज्यावेळी आपण ते ब्लाऊज घालतो तर त्यावेळी ते प्रॉपर खांद्यातून किंवा आपले जे शोल्डर आहे तर ते शोल्डर व्यवस्थित येत नाही, तर ते मधीच कुठेतरी जी शोल्डरची आपली टीप असते तर ती एकदम खालच्या साईडला येतेली आपल्याला दिसते। तर ते कशामुळे होते, कारण आपण मुंड्याचा शेप द्यायला चुकलेला असतो आणि काय होतं की आपण मुंड्याचं जे माप आहे तर ते कमी घेतलेलं असतं। तर या दोन्ही मधला जो प्रॉब्लेम आहे तर तो आपण एक कोणता तरी केलेला असतो। मी मुंड्याला शेप कसा द्यायचा तर ते तुम्हाला इथं मी दाखवत आहे। तर मी इथं एक माप घेतलेलं आहे 38 साईजचं, पूर्ण उंची मी घेतलेली आहे 15 इंच, जी आपण पूर्ण उंची तर आता मी तुम्हाला एक एक्झाम्पल देत आहे की कशा पद्धतीने आपल्याला जो मुंड्याचा शेप आहे किंवा बॅक साईडला जर तुम्हाला फुगा येत असेल
तर प्रत्येक जणांना तो प्रॉब्लेम असतोच की बॅक साईडला काय होतं की काकेमध्ये इथं बॅक साईडला फुगा येतो. तर ती सुद्धा आपण ट्रिक या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर काय केल्याने तो फुगा जो आहे तर तो कमी येईल किंवा पूर्णपणे गायब होईल, तर ते सुद्धा आपण बघणार आहोत. आता इथं बघू शकता मी शोल्डर घेतलेला आहे 5.5 इंच. तर साध्या ब्लाऊजचं आपण जे माप आहे तर तिथं बघत आहोत ना की आपण इथं बोटनेक माप बघत आहोत. साध्या ब्लाऊजचं जे माप आहे मेजरमेंट आहे तर मी इथं टाकलेलं आहे. तर 38 साईजला मी शोल्डर जे आहे तर ते घेतलेलं आहे 5.5 इंच आणि जितकं शोल्डर मी घेतो तितकंच त्याच्या अर्धा इंच जास्त मी मुंडा घेतो. तर हे प्रत्येक साईजला मी असं करतो. आता समजा 32 असो किंवा 44 असो, जर मी जितकं मी शोल्डर घेतो तितकाच मी जो मुंडा आहे अर्धा इंच जास्त घेतो. तर इथं आता मी शोल्डर 5.5 इंच घेतलेला आहे आणि आपला जो मुंडा आहे तर मी तो 6 इंचावरती घेतलेला आहे. आणि जसं की आपण इथं 38 साईज माप टाकत आहोत तर मी इथं छातीचं माप घेतलेलं आहे 9.5 आणि त्याच्यावरती आपण देणार आहोत मार्जिन 2 इंच एक्स्ट्रा. तर आता ही जी ट्रिक आहे तर ती तुम्ही प्रत्येक ब्लाऊजला करू शकता किंवा प्रत्येक साईजला करू शकता. जर तुम्हाला पाठीमागे फुगा येत असेल किंवा तुम्हाला भरपूर असा गळा पाठीमागच्या साईडला डीप पाहिजे असेल तर तुम्ही ही ट्रिक नक्की वापरू शकता. आता ज्यांना शोल्डर प्रॉब्लेम आहे तर त्यांनी ही जी ट्रिक आहे तर ती नक्की एकदा करून बघा. तर हे बघा आता आपण एकदम नॉर्मली इथं ड्राफ्टिंग जे आहे तर ते केलेलं आहे 38 साईजचं. तर आता आपण बघणार आहोत. आता हे जे आहे तर ते नॉर्मल लोकांसाठी आहे ज्यांना व्यवस्थित ब्लाऊज बसतात. आता काही कस्टमरांचं काय होतं की नेहमी शोल्डर प्रॉब्लेम होतोच. आपण कितीही ब्लाऊज त्यांना चांगलं शिवलं तर त्यांचं काय होतं की शोल्डर जे आहेत खाली पडत असतात. तर यासाठी आपण काय करायचं आहे तर ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तर नेहमी त्यांना प्रॉब्लेम असतो. तर आता इथं बघा मी इथं 38 साईजला गळा रुंदी जी आहे तर मी ती 2.25 घेतलेली आहे. तर मी 32ला सुद्धा 34ला सुद्धा जी गळा रुंदी आहे तर ती मी 2.25 घेत असतो आणि 38 साईजला सुद्धा मी जी गळा रुंदी आहे तर मी तीच घेतलेली आहे 2.25 इंच. तर हे बघू शकता मी 2.25 इंच घेतलेले आहे. आणि आता आपण फ्रंटच्या मुंड्याचा जो आकार आहे शेप आहे तर तो देणार आहोत. आता फ्रंट मुंडा जो आहे मी घेतलेला आहे 1 इंचावरती. तर हे बघा मी फ्रंटचा आपला जो मुंडा आहे तर मी तो घेतलेला आहे 1 इंचावरती. बॅकचा जो मुंडा आहे तर तो आपल्याला घ्यायचा आहे 1.5 इंचावरती. तर आता हे झालं आपलं नॉर्मली माप ज्यांना व्यवस्थित ब्लाऊज बसतात. आता ज्यांना व्यवस्थित ब्लाऊज बसत नाहीत, नेहमी शोल्डर प्रॉब्लेम होतो, तर त्यांच्यासाठी आता बघू शकता मी तर 2.25 इंच गळा रुंदी जी आहे तर ती घेतली होती. तर आता आपण इथं 1/2 इंच जी आहे गळा रुंदी कमी करायची आहे 2.25 इंचपेक्षा. तर आता मी 2.25 इंच घेतलं होतं तर त्याच्या मी आतमध्ये 1/2 इंच घेतलेला आहे. गळा रुंदी मी कमी घेतलेली आहे बघू शकता. तर त्याच्या मी 2.25 गळा रुंदीच्या आतमध्ये मी 1/2 इंच घेतलेला आहे. हे बघा. आणि आता आपलं जे शोल्डर आहे तर ते सुद्धा मी 1/2 इंच आतमध्ये घेतलेला आहे. तर मी गळा रुंदी कमी केली. त्याच्यानंतर मी काय केलं, आपला जो शोल्डर आहे तर ते सुद्धा मी 1/2 इंच आतमध्ये घेतलं. तर आता आपण इथं द्यायचा आहे आपला बॅक नेकला आकार. आता तुम्ही गळा जितका तुम्हाला डीप ठेवायचा आहे म्हणजे इथं बघू शकता की 9 त्यानंतर 10 12 11 जितका तुम्हाला गळा डीप ठेवायचा आहे. तर हा जो फॉर्म्युला मी तुम्हाला सांगितलेला आहे तर तो फक्त डीप गळ्याचाच आहे. जर तुम्हाला 9 पेक्षा कमी जर गळा ठेवायचा असेल तर तुम्ही आहे असं नॉर्मली माप जे आहे ब्लाऊजवर टाकू शकता. पण जर तुम्हाला गळा डीप ठेवायचा असेल म्हणजे 9च्या पुढे जर तुम्हाला गळा ठेवायचा असेल तरच तुम्ही ही जी ट्रिक आहे तर ती करायची आहे. म्हणजेच आपलं जे शोल्डर आहे तर ते 1/2 इंच आतमध्ये घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर जे आपलं गळा रुंदी आहे ती 2.25 आपण घेतली होती तर ते 1/2 इंच आपण असं आतमध्ये घ्यायचं आहे. तर ही जी ट्रिक आहे तर ती फक्त आपल्याला डीप गळ्यालाच ठेवायची आहे. म्हणजे 9 9.5 10 10.5 11 12 इथंपर्यंत जे डीप गळे असतात तर ही जी ट्रिक आहे तर ती आपल्याला या गळ्यांसाठी वापरायची आहे. म्हणजे काय होतं की तुम्ही कितीही डीप गळा काढा, नॉट्स लावायची सुद्धा गरज नाही, अगदी व्यवस्थित आणि परफेक्ट बसतात. तर त्यामुळे आपल्याला ही जी ट्रिक आहे तर ती करायची आहे. तर आता बघू शकता वरती मी घेतलेला आहे 2 इंच, आपण 1/2 इंच कमी केलेला आहे गळा रुंदी. तर मी 2 इंच घेतलेले आहे गळा रुंदी. आणि जसं की बॉटमला गळा रुंदी मी 3.5 घेतलेला आहे तर खालच्या साईडला जो माझा गळा आहे तर तो मी असा पसरट केलेला आहे. तर त्याच्यामुळे काय होतं, गळा जो आहे घातल्यानंतर जे शोल्डर आहे आपलं पसरतं आणि एकदम परफेक्ट आपलं जे शोल्डर आहे तर ते व्यवस्थित बसतं, कुठेही पडत नाहीत. तर बॉटमला तुम्ही काय करू शकता की तुम्हाला जितकं गळा पसरट पाहिजे असेल तर तितकं तुम्ही ठेवू शकता. असं काही नाही की आपण वरती गळा रुंदी जी आहे कमी ठेवली आहे तर खाली सुद्धा आपल्याला गळा रुंदी कमीच ठेवू असं अजिबात नाही. तर तुम्ही वरती जरी कमी ठेवली तर तुम्हाला जितका खाली डीप पाहिजे किंवा पसरट पाहिजे तितकं तुम्ही हे करू शकता. तर आता आपण देणार आहोत आपल्या फ्रंट मुंड्याला आकार.
तर हे बघू शकता की दाखवल्याप्रमाणे आपण असं फ्रंटचा जो आकार आहे, शेप आहे आपल्या मुंड्याचा, तर तो दाखवल्याप्रमाणे आपण असा द्यायचा आहे। तर मी तर फ्रंटच्या मुंड्याचा जो शेप आहे तर तो 1 इंचावरती दिलेला आहे। हे बघू शकता मी 9.5 जिथं आपलं माप आलेलं आहे छातीचं ते तिथंपर्यंतच मी जो शेप आहे मुंड्याचा दिलेला आहे। तर त्याच्या पुढे मी अजिबात घेतलेलं नाही, कारण आपलं फिटिंगमध्ये ते कापड जातं। तर त्यामुळे फक्त 9.5 इंचापर्यंत मी मुंड्याचा जो शेप आहे तर तो दिलेला आहे। त्याच्यानंतर मी इथं 1.5 इंच आपला बॅकचा जो मुंडा आहे तर तो दिलेला आहे। आता बऱ्याच जणांना प्रॉब्लेम होतो की पाठीमागच्या साईडला जो फुगा आहे तर तो येतो, म्हणजे तुम्ही बऱ्याच जणांचं बघितलं असाल की साईज मोठे असो किंवा कमी असो, पण त्यांच्या पाठीमागच्या साईडला काय होतं की ब्लाऊज घातल्यानंतर पाठीमागच्या साईडला फुगा येतो। तर आता तो फुगा गायब करण्यासाठी, तो फुगा आपल्याला घालवण्यासाठी आपण एक इथं मुंड्याचा आपला जो बॅकचा शेप आहे तर तो अशा पद्धतीने द्यायचा आहे, जसं मी तो तुम्हाला दाखवत आहे। तर हे बघा मी 1.5 इंचावरती आपला बॅकचा जो मुंडा आहे तर तो देत आहे, आणि असं देत देत आपण काय करायचं आहे, अर्धा इंच जो आपला मुंडा आहे तर तो डाऊन करायचा आहे खाली, इथं बघू शकता। आता ही जी पद्धत आहे तर ती फक्त तुम्ही पाठीमागच्या साईडला ज्यांना कुणाला प्रॉब्लेम होतो, तो फुगा येतो, तर त्यांनाच फक्त ही करायची आहे। तर ज्यांना कुणाला ब्लाऊज व्यवस्थित बसतात तर त्यांना तुम्ही ही जी ट्रिक आहे तर ती अजिबात करायची नाही, ही जी पद्धत आहे तर ती अजिबात करायची नाही। फक्त ज्यांना कुणाला पाठीमागच्या साईडला नेहमी आता आपले कस्टमर असतात की आपल्याला माहिती असतं की त्यांना नेहमीच हा जो प्रॉब्लेम आहे तर तो होणार आहे, तर त्यांचं ज्यावेळी तुम्ही ब्लाऊज शिवाल तर ही ट्रिक जी आहे तर तुम्ही नक्की वापरा। तर याच्यामुळे बऱ्याच वेळेला काय होतं की पाठीमागच्या साईडला फुगा किंवा प्लेट ज्या येतात काकेमध्ये तर ते एकदम गायब होतात, अगदी व्यवस्थित आणि परफेक्ट आपलं जे आहे फिटिंगमध्ये व्यवस्थित बसतं। कारण वरच्या साईडचं जे एक्स्ट्राचं कापड आहे तर ते पूर्ण आपलं कट होऊन जातं, आणि प्रॉपर आपलं जे पाठीमागच्या साईडला जी टीप आपली व्यवस्थित एक लाईनमध्ये दिसायला हवी तर ती येते। तर ज्यांना कुणाला पाठीमागच्या साईडला फुगा किंवा प्लेट्स येत असतील तर त्यांनी ही जी ट्रिक आहे तर ती नक्की एकदा वापरून बघा तुमच्या ब्लाऊजला। तर मी बऱ्याच वेळेला आता एक माझा व्हिडिओ सुद्धा आहे माझ्या चॅनलवरती, तर त्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी तुम्हाला आफ्टर बिफोर मी तुम्हाला सांगितलेलं आहे की ब्लाऊज कसं होतं, आणि मी नंतर फिटिंग केल्यानंतर ते ब्लाऊज खूप छान असं झालेलं आहे, तर ते सुद्धा व्हिडिओमध्ये आहे। तर तो सुद्धा जो व्हिडिओ आहे तुम्ही बघू शकता की पाठीमागच्या साईडला फुगा आल्यानंतर आपण काय करायचं किंवा परफेक्ट फिटिंग कसं करायचं, तर ते सुद्धा माझ्या चॅनलवरती व्हिडिओ आहे, तर ते तुम्ही बघू शकता। तर इथं आता आपण अजून एक मुंड्याचा जो शेप आहे तर तो देऊन बघणार आहोत की कशा पद्धतीने तुम्ही शेप देता। तर मी इथं दुसरा पेपर घेतलेला आहे आणि त्याच्यावरती फॉर एक्झाम्पल म्हणून मी तुम्हाला एखादं मार्किंग तुम्हाला मी ते करून दाखवणार आहे फक्त मुंड्याच्या शेपबद्दल। आणि हा जो शेप आहे तर तो बघितल्यानंतर तुम्हाला सुद्धा समजेल की तुमचं नेमकं ब्लाऊज जे आहे तर ते काकीमध्ये का फुगत असेल, किंवा त्याला प्लेट जे आहे तर ते का येत असतील, किंवा प्रॉपर असं का बसत नसेल, तर तेही तुम्हाला समजेल। तर आता इथं मी आपलं जे मागाचं माप होतं 38 साईजचं तर ते मी इथं टाकलेलं आहे, आणि आता इथं आपण बघणार आहोत की आपण मुंड्याला जो शेप आहे तर तो कशा पद्धतीने नॉर्मली देतो। तर आता आपण फ्रंटचा मुंडा 1 इंचावरती घेत आहोत, तर कोण कोण 1.5 इंचावरती सुद्धा घेतं, तर ते अजिबात बसत नाही। तर फ्रंटचा जो मुंडा आहे तर तो आपल्याला 1 इंचावरतीच घ्यायचा आहे, आणि बॅकचा मुंडा मी घेतलेला आहे 1.5 इंचावरती। तर हे बघा आता आपण शेप द्यायला कुठे चुकतो बघा, आता काही जण असा सुद्धा शेप देत असतील। आता मला यूट्यूबवरती सुद्धा भरपूर अशा कमेंट आल्या होत्या की मुंड्याचा जो तुम्ही शेप देताय तर तो एकदम सविस्तर आम्हाला व्हिडिओ करून पाठवा की तुम्ही कसा मुंड्याला शेप देताय, किंवा तुमचं जे ब्लाऊज आहे काकेमध्ये का फुगत नाही, किंवा प्लेट्स का येत नाहीत, अगदी प्लेन कसं बसतं। तर आता हा जो आहे तर तो बरेच जण हा जो शेप आहे मुंड्याचा तर तो देतात, आणि याच्यामुळेच भरपूर असे प्रॉब्लेम आपल्याला फिटिंग करता वेळी सुद्धा येतात आणि ब्लाऊज घातल्यानंतर सुद्धा येतात। तर इथं आता आपण मुंडा मोजून बघूयात की आपला हा जो मुंडा आहे तर तो किती आलेला आहे। तर आता हा जो आपला मुंडा आहे तर तो इथं आलेला आहे 8.5 इंच। तर आता हा जो आपला मुंडा आहे 8.5 इंच आलेला आहे। तर आता आपण आपलं जे पहिलं माप आपण घेतलं होतं मुंड्याचं तर ते माप आपण इथं घेऊन बघूयात की आपलं माप जे आहे तर ते किती आलं होतं। तर आपण आता आपलं जे पहिलं माप घेतलं होतं तर ते आता आपण इथं मोजून बघणार आहोत की आपलं माप किती येतंय। तर हे बघा आपलं जे आपण पहिलं माप टाकलं होतं तर ते इथं आपण बघत आहोत। आता हा जो आपला मुंडा आहे तर तो आलेला आहे 9 इंचावरती, म्हणजे बरोबर अर्धा इंचाचा इथं जो अंतर आहे तर तो पडतो, आणि याच्यामुळे काय होतं ब्लाऊज ज्यावेळी आपण अंगामध्ये घालतो तर त्यावेळी काय होतं एक मुंड्यामध्ये टाईट होतं आणि ते अजिबात अनकम्फर्टेबल आपल्याला वाटतं, घातल्यानंतर सुद्धा एकदम कम्फर्टेबल आपल्याला नाही वाटत, कारण मुंडा टाईट झालेला असतो, आणि मुंडा टाईट झाल्यामुळे काय होतं शोल्डर आपलं एका साईडला कुठेतरी पडत असतं।
तर एकदम प्रॉपर पद्धतीने असं आपलं जे मुंड्याचं माप आहे तर ते आपण काढायचं आहे। तर अर्धा इंचाचा सुद्धा जो फरक आहे आपल्या ब्लाऊजमध्ये तर तो खूप जास्त महत्त्वाचा असतो। तर त्यामुळे ज्यावेळी आपण कधी ब्लाऊज शिवल म्हणजे तुम्ही अर्जंट जरी कोणाचं ब्लाऊज शिवत असाल तर मुंड्याचा शेप आपल्याला व्यवस्थित देणं हे खूप महत्त्वाचं असतं। कारण तुम्ही पूर्ण ब्लाऊज जर चांगलं शिवलात आणि मुंड्याचा जो शेप आहे व्यवस्थित दिला नाही तर ते ब्लाऊज काय होतं पूर्ण बिघडून जातं। त्याला कुठेतरी काकेमध्ये फुगा, पाठीमागच्या साईडला फुगा किंवा प्लेट्स जे आहेत ते यायला चालू होतात। तर तुम्ही प्रॉपर पद्धतीने जे आहे असं मुंड्याला जो शेप आहे तर तो द्यायचा आहे। तर त्यामुळे तुमचं जे ब्लाऊजचं फिनिशिंग आहे घातल्यानंतर सुद्धा छान वाटतं, शिवल्यानंतर सुद्धा छान वाटतंच, पण घातल्यानंतर सुद्धा जे ब्लाऊजचं फिनिशिंग आहे तर ते छान वाटतं। तर तुम्ही माझे प्रत्येक व्हिडिओ बघितले असाल की मी तुम्हाला ब्लाऊज जे आहे घालून दाखवत असतो, असं नाही की शिवलं आणि झालं, मी असं अजिबात करत नाही। तर जे ब्लाऊज मी माझ्या साईजचे शिवते तर मी ते तुम्हाला घालून दाखवतेच, आणि जे मी कस्टमरचे ब्लाऊज शिवते कमी मापाचे शिवते तर ते मी तुम्हाला स्टॅच्यूला घालून दाखवते की बघा याचं फिटिंग जे आहे तर ते असं आलेलं आहे। तर आता आपण बघणार आहोत आपलं चौथं कारण, बाहीमध्ये हातामध्ये आपल्याला ज्यावेळी ब्लाऊज टाईट होतं तर त्यावेळी सुद्धा काय होतं शोल्डर उतरतं। तर हे सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचं आहे। जास्त काय करायचं आहे, बाही जी आहे आपल्याला टाईट नाही ठेवायची, थोडीशी लूज ठेवायची आहे। कारण जास्त जर आपण टाईट ठेवली तर काय होतं हाताला खाली खेचल्यासारखं होतं कापड आणि त्याच्यामुळे काय होतं शोल्डर खाली येतं। तर हा जो प्रॉब्लेम आहे तो बऱ्याच जणांना माहिती सुद्धा आहे, तरी सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये तो क्लिअर केलेला आहे की बाहीमध्ये जर टाईट असेल तरी तुमचं जे शोल्डर आहे तर ते खाली खेचतं। आणि जो पाचवा प्रॉब्लेम आहे तर तो आपला असा आहे, इथं बघू शकता मी दोन्ही ज्या ड्रॉइंग आहे तर मी अशा इथं दाखवलेल्या आहेत तुम्हाला। तर याच्यामध्ये तुम्ही फरक सांगू शकता की मला शोल्डरमध्ये काय फरक आहे। तर प्रत्येकाचा जो बॉडी टेक्स्चर असतो तर तो वेगवेगळा असतो, असा नाही की प्रत्येकाचा सेमच असतो, तर प्रत्येकाचा वेगवेगळा असतो। तर आता इथे मी तुम्हाला थोडंसं क्लिअर करते, कारण काय होतं की बऱ्याच ज्या लेडीज असतात तर त्या अशा स्ट्रेट न चालता थोडंसं वाकूनच चालतात। म्हणजे बघितलं असाल की तुम्ही ज्यावेळी त्या बसतात तर त्यावेळी सुद्धा ते असे वाकलेले असतात, किंवा चालताना सुद्धा तुम्ही एखाद्या वेळेस जर कुणाचं नोटीस केलं असेल तर त्या थोड्याशा वाकून चालतात, किंवा ते त्यांचे शोल्डर जे आहे तर त्या अशा पूर्ण पाठीमागच्या साईडला ते वाकलेले असतात। आणि काही अशा असतात लेडीज की ते स्ट्रेट असतात, बसताना सुद्धा स्ट्रेट बसतात, चालताना सुद्धा स्ट्रेट चालतात। तर त्यांचा आता तुम्ही इथं शोल्डर बघू शकता की कशा पद्धतीने आपण इथं ड्रॉइंग करत आहे। तर ते पहिले ड्रॉइंग मी इथं तुम्हाला करून दाखवलेलं आहे की हे जे ड्रॉइंग आहे तर ते स्ट्रेट चालणाऱ्यांचं किंवा स्ट्रेट बसणाऱ्यांचं आहे, म्हणजे ज्यांचं शोल्डर जे आहे स्ट्रेट असतं, अगदी व्यवस्थित असतं त्यांचा। तुम्ही कितीही गळा डीप काढा, कितीही साईज मोठी असू दे, अगदी व्यवस्थित बसतं। आणि आता ही जी दुसरी साईड आहे तर ती तुम्ही शोल्डरमध्ये थोडंफार इथं बदल बघू शकता की कशा पद्धतीने जो शोल्डरमध्ये बदल असतो तर त्यांचा होतो। तर ह्या ज्या लेडीज असतात तर त्यांना सवय असते की वाकून चालायची किंवा बसायची, म्हणजे ते बसलेले जर असतात तर ते असे वाकलेले असतात। तर त्यांचं काय होतं ते एक शेपच तयार त्यांचा शोल्डरला झालेला असतो की त्यांचं जे शोल्डर असतं ते थोडं डाऊन झालेलं असतं। जसं की तुम्ही जो शेप आहे तर तिथं तुम्हाला ड्रॉ करून दाखवलेला आहे की स्ट्रेट शोल्डर कसं असतं आणि थोडंसं इथं डाऊन शोल्डर कसं असतं, तर ते सुद्धा मी तुम्ही बघू शकता की कशा पद्धतीने लेडीजचं असू शकतं। तर प्रत्येकाची जी बॉडी टेक्स्चर असतो तो वेगवेगळा असू शकतो। तर आता यांना तुम्ही कितीही चांगलं ब्लाऊज शिवा किंवा कितीही चांगला ट्रिक वापरा, तर यांना जे शोल्डर प्रॉब्लेम असतो तो नेहमी असतो। तर फक्त आपण यांना नॉट्स लावावी, तर काही जण अशा लेडीज असतात की त्यांना नॉट्स ही कंपल्सरी हवी असते, कारण त्यांचं काय होतं नेहमी शोल्डर प्रॉब्लेम असतो। तर त्यावेळी आपण काय करायचं, तुम्ही गळा कितीही डीप काढा पण नॉट्स लावणं हे खूप गरजेचं असतं त्या लोकांना। आणि ज्या लोकांचं स्ट्रेट शोल्डर असतं तर त्या तुम्ही कितीही गळा डीप काढा, त्यांना ते व्यवस्थित जे शोल्डर आहे तर ते बसतात। आता भरपूर माझे असे कस्टमर सुद्धा आहेत जर ते हेवी साईज आहेत पण डीप गळे त्यांना घालायला खूप आवडतात आणि त्यांना नॉट्स वगैरे अजिबात आवडत नाहीत। एकदम डीप गळा असतो पण शोल्डर जे आहेत अगदी परफेक्ट त्यांचं बसतं, कुठेही शोल्डर हालत नाही, किंवा ब्लाऊजचं फिटिंग व्यवस्थित मी करतो तर त्यामुळे सुद्धा त्यांचं जे शोल्डर आहे अगदी व्यवस्थित बसतं, त्यांना अजिबात कोणताही जो शोल्डर प्रॉब्लेम आहे तर तो होत नाही। तर प्रत्येकांची जी बॉडी टेक्स्चर आहे तर ते वेगवेगळं असतं, तर त्यामुळे शोल्डर प्रॉब्लेम एकेकांना होत असतो। तर त्यांचा शोल्डर डाऊनचा प्रॉब्लेम असतो तर त्या लोकांना मी एक सजेशन करतो की तुम्ही एक तरी बोटनेकची ब्लाऊज शिवा किंवा पॅक गळ्याची शिवा, तर त्यामुळे काय होतं की तुमचं जे शोल्डर प्रॉब्लेम आहे तर ते अजिबात होत नाही। तर आजचा व्हिडिओ फ्रेंड्स तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्कीच सांगा, आणि तुम्हाला काय डाऊट असतील तर तेही तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। चॅनलवरती जर तुम्ही माझ्या नवीनच असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, सोबत बेल आयकॉनलाही क्लिक करा, जेणेकरून जो मी व्हिडिओ अपलोड करेल तर त्याची नोटिफिकेशन जी आहे तर ती सगळ्यात आधी तुमच्याकडे येईल। नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला कोणता बघायचा आहे तर ते सुद्धा तुम्ही मला कमेंट करू शकता। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद।